माझ्याकडनं 3 महिन्याची जी कोचिंग घेतली त्याचा तुमचा अनुभव काय होता? ते 3 महिन्याचे जे कोचिंग आहे तर तुमच्या याच्यामध्ये 3 महिन्यात आपण माइंड पूर्ण सेट करतो की आपल्याला जेव्हा वेट लॉस मध्ये आपण असतो तेव्हा जे आपण वेन जे तुम्ही शिकवले की व्हॉट टू इट, वेन टू इट, म्हणजे काय खायचं, कधी खायचं, कसं खायचं, ते जे हॅबिट्स काय ते हॅबिट्स ते आपले पूर्ण सेट होतात. हम्म. आणि ते असं तुम्ही बोललात की ते पर्टिक्युलर टाइम साठी नाही, तर ते आपलं लाईफ टाइम साठी, लाईफ टाइम साठी ते माइंड आपलं सेट होऊन जातं की नाही हे नाही खायचं, ते नाही खायचं, हे खाल्लं तरी एवढंच खायचं असं. हम्म. हम्म. आणि बाकी तुम्ही अजून जे योगा वगैरे सांगितलंय तर त्याने पण भरपूर फरक होतो. परत अफर्मेशन्स, सेल्फ लव्हचं ते, तर हे सगळं खूप युजफुल आहे त्याच्यात. हॅबिट्स होतं, हेल्दी हॅबिट लावून वेट लॉस करायचं होतं. तर मी जवळपास आले त्या ह्याला, अजून करायचं आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की माइंड जे सेट झाले तर ते युज कर, तसंच पूर्ण आपण पुढे पुढे अजून आपण जसा जो आपला गोल आहे तर तो अचीव करू शकतो. कारण की आपलं माइंडच सेट चेंज झालेलं ना, की आपल्याला काय कधी करायचंय किंवा हॅबिट्स आपले जे चेंज होतात ते. हा. डाईट प्लॅन जरी फक्त आपल्याकडे जरी आलं तर हा. आपण कसं एक तात्पुरत्या मर्यादित टाइम लिमिट पर्यंत आपण हे करतो हम्म. आणि नंतर ना मग ते फॉलो होत नाही. हम्म. पण हम्म. एकदा कसं माइंडसेट झालं की ते हम्म. लाईफ टाइम साठी फॉलो होतं. प्लस अच्छा. आपले हॅबिट्स आहेत, जसं चिविंगचं तुम्ही जे सांगितलं चावून पूर्ण हम्म. खायचं, तर त्याच्यामुळे पण चांगला फायदा होतो. तर हे छोट्या छोट्या जे हॅबिट्स आहेत तर हे हम्म. लाईफ टाइम साठी आपण होऊन जातं, ते सवयच लागते असं. म्हणजेच की आपल्या छोटे छोटे सवयी आहेत त्या हम्म. बदलल्या गेलेल्या आहेत. हम्म. सेल्फ लव्ह जे जे शिकलं तर सेल्फ लव्ह साठी पण आपण ज्या अफर्मेशन्स आहेत तर त्याने पण स्वतःसाठी आपल्याला खूप काय करता येतं. आणि परत योगाचे आहेत ते हम्म. माइंड रिलॅक्सेशनचं त्याने होऊन जातं. हम्म. हम्म. आणि तुम्ही जे माझ्यामध्ये विटॅमिन्स वगैरे जे कमी होते तर ते म्हणजे जे बऱ्यापैकी फरक जाणवतो. जे त्रास आधी होत होता हम्म. तर हम्म. ते आता ते कमी होत होतो. अच्छा, काय त्रास होता आणि काय फरक पडला? म्हणजे विटामिन्सनी सप्लिमेंट्सनी काय फरक पडला आणि कसं सप्लिमेंटचं इम्पॉर्टन्स तुम्हाला पटलं? सप्लिमेंट्समुळे म्हणजे आधी थोडंसं असं विकनेस वगैरे जाणवत होता, लगेच थकवा येत होता, हम्म. तर हम्म. ते आता होत नाही. अच्छा, एनर्जी वाढली म्हणजे एनर्जी वाढली. एनर्जी वर. एनर्जी वाढली, हो. प्रोडक्टिव्हिटी वाढली. हम्म. सप्लिमेंट खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा इम्पॉर्टन्स समजलं की आपण जे काय खातो पितो त्याच्यातनं कमी म्हणजे तेवढं मिळत नाही जे सप्लिमेंटमुळे तुम्हाला मिळालं. बरोबर. इंचेस मध्ये पण आहे, फरक आहे. हम्म. आणि या 3 महिन्याच्या मध्ये 5 किलो माझं कमी झालेलं आहे. हम्म. आणि अजून जे गोल आहे तर ते मी तो हळूहळू जी, कारण की सवय झालेली आहे तर ते होऊन जाईल. अजून एक मला सांगितलेलं की तुम्ही जे काय शिकला आहात ते तुम्ही घरातल्यांवरती पण अप्लाय केलं म्हणजे मुलांना आणि तुम्ही त्या वस्तूच आणत नाही वगैरे असं ते पण काय सांगितलेलं? हो, म्हणजे जे बाहेरचे तेलकट वगैरे आहेत तर ते सगळं आम्ही बंद केलं मोस्ट ऑफ ऑल आणायचं. अच्छा. आणि मेन म्हणजे मुलांना कसं मग ते चावून व्यवस्थित खावा तर हे जी सवय ते सारखं बोलून बोलून लावली. हम्म. आणि हम्म. प्लस संध्याकाळचं पण सगळे एकत्र बसून मोबाईल टीव्ही प्रयत्न करतो की ते मोबाईल टीव्ही नसूनच हम्म. जे जेवतोय किंवा तुम्ही जेवणाचं जे महत्व शिकवलंय की आपलं लक्ष आपण जे काय खातो त्याच्यावरती असायला पाहिजे. तर तेच मुलांना वगैरे सगळं टीव्ही मोबाईल बंद करून की तुम्ही जे खाताय तर त्याच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः तर शिकला आहात, स्वतः पण फॉलो केलं, स्वतःचं पण 5 किलो वजन कमी केलं, इंचेस पण कमी केले, प्लस हेल्दी हॅबिट्स पण लावल्या आणि तुम्ही मुलांना पण शिकवलं आणि मुलं पण करतात ते. बरोबर. व्हेरी हो. व्हेरी नाईस, हो. व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्या तुमच्या इमोशन्समध्ये आणि थॉट प्रोसेसमध्ये काय फरक पडला का? थॉट प्रोसेस मध्ये हेच सांगेन मी की म्हणजे आधी जसं थोडंसं चिडचिड वगैरे होत होती तर ते आता होत नाही. नाईस. खूप मोठी गोष्ट आहे. आता थकवा पण जास्त जाणवत नाही तर त्याच्यामुळे चिडचिड वगैरे पण होत नाही. आणि आपण योगाचे जे प्रकार हे केले तर त्याच्यामुळे थोडं रिलॅक्सेशन आहे. आणि गिव्ह ऑफचं जसं आपण लेट गोचं जे बघितलं तर म्हणजे
कुणावर असं रागवायचंच नाही जास्तीत जास्त प्रयत्न झालं तरी काय ते आपण ते सोडून देतो. तेच की आता जसं कामाची दगदग वगैरे आहे, तर त्याच्यातून स्वतःसाठी वेळ काढणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि ते वेळ काढायला अजून वेळ काढायला पाहिजे असं. तर त्यासाठी प्रयत्न असतात की स्वतःसाठी जास्त वेळ काढायला जाते. स्वतःची योगा असेल, एक्सरसाइज असेल, किंवा अच्छा. अजून स्वतःसाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर ते. हम्म. सगळ्यांना हेच सांगेन, जसं मी आधी सांगितलं, की मेन इम्पॉर्टंट माइंडसेट आहे. एकदा आपलं माइंडसेट झालं की आपल्याला हा गोल अचीव्ह करायचा आहे, हे वेट अचीव्ह करायचं आहे. एकदा माइंडसेट आपलं झालं की ते आपल्याकडून जे जे अनहेल्दी फूड्स वगैरे आहे किंवा तेलकट ते असे जे बाकीचे पदार्थ आहेत, तर आपलं ते खाऊसच नाही वाटत. अच्छा. आणि हेल्दी खाल्ल्यामुळे मग ते आपोआपच हे होईल. ते म्हणून इम्पॉर्टंट आहे की माइंडसेट पहिलं केलं पाहिजे. त्याच्यामुळे नको त्या इकडे आपण जाणार नाही. जे आपल्याला वेट लॉस जर्नीसाठी इम्पॉर्टंट आहे आपण तेच करणार. माइंडसेट सेट करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी त्या कोर्सेसमध्ये या कोर्समध्ये तुम्हाला जे काय टेक्निक दिल्या त्या तुमच्या युजफुल झाल्या आणि त्याच्यामुळे तुम्ही माइंडसेट सेट करून ठेवला आणि तुम्ही म्हणता की हा तुम्ही लाईफ लॉंग पण वापरू शकताय. तुमचं इंडिपेंडंट अजून तुम्हाला स्वतःचं हेल्थ मेंटेन करणं किंवा वेट लॉस करणं याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस दुसरीकडे इकडे तिकडे जायची गरज वाटणार नाही. करेक्ट? नाही. नाही. करेक्ट करेक्ट. आहे आमची जी हेल्थ कोचिंगची त्या कन्सेप्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं की खरंच चांगलं काम आहे का काय आहे? नाही, ऑब्विसली चांगलंच आहे ते. हम्म. मेन म्हणजे लाईफ ट्रान्सफॉर्म होते. आपण अप्लाय करतो तेव्हा ते 3 दिवसाचं ते असतं, पण आपण आणखीन त्याच्यामध्ये ग्रोथ होऊन जाते असं. हम्म, 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 हम्म. तर मग ते रिड्यूस एक 80% झालेलं आहे. 80% 70 to 80%. एनर्जी हाय 70 to 80% हे झालं. हा. नाही नाही, हा. लुक वरती सांगतो. लुक वरती. अच्छा. अच्छा. जे आपल्याला स्लिम आणि अट्रॅक्टिव्ह दिसायचं होतं ते 50% झालंय. 70 to 80% झालंय. हम्म. मग 70. अच्छा, म्हणजे अजून 30 to 40% बाकी आहे. आणि हा. एनर्जी मध्ये किती वाढलंय? किती पर्सेंट? एनर्जी पण वाढले. 60 पर्यंत पकडा. 60% एनर्जी वाढली आहे. हो हो. म्हणजे सिक्स्टी म्हणजे थोडस पर्सेंट पहिल्यांदा हे वाटत होतं. अच्छा. पहिले जेवढी होती त्याच्यापेक्षा 60% एनर्जी वाढली आहे. आणि जो लुक पाहिजे होता त्याच्यामध्ये पण 60% वाढ झाली आहे. म्हणजे अजून दोघांमध्ये 40-40% अचीव्ह करायचं आहे.